आम्ही घेतल्यात काय केळी आणि देणार कोणाला. आता इथे मंकी आहेत भरपूर बघा. हे बघा दिसला का, इथे वरती झाडावर पण आहे. कुपनला आलोय ते देईल एक एक करून. ए चावेला तो नाही काय करत ते मी देतो. दिला केळा एक. तो आला बघ त्याला दे. हे बघ आले बघ. एकच राहिले. यायला दे. राहिलं का पहिला? नाही नाही. अरे त्याला द्या ना, तो बघा ना डबल खातो. त्याला द्या, त्याला द्या, ते बघा. खा खा बिचाराला खाऊ दिलं. देईल तर तू. पिझ्झा बनवला मी. त्याचा केळा घेतला त्या बारक्या मंकीला देणार होतं पण याने येऊन घेतला. हे लोक बघतायत वाट. हा कसा केळा खाता बघ. मग तेव्हा पालं पाडते, त्याला पाहिजे वाटते. पाहिजे पण आता केळी नाही ना इथं नाही ना केळी. इथं नाही. हे नाही खात ते. लागलं बघ तुला. काय लागले. त्याला लागले ना ते कचराड ते बघ. त्याचं घ्यायला चालले. याला भेटले नाही, यालाच पहिला देत होते मी याला. अरे हा आहे ना, त्याच्यात मोठा आहे. अहो पण याने घेतले दोन. याला देत होते ना मी, तर हा या कुत्र्याला घाबरून वरती गेलाय. गरीब आहे बिचारे. त्याला भेटलं नाही. हे बघा हे मंकी दिसतात का तुम्हाला. इथं तर वरती झाडावलंय. हा. 3-4 बसले. छोटंसं छोटे पिल्लू. छोटे 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 सगळीकडे ते बघा. तिकडे तर किती आहेत. हा बघा छोटा पिल्लू आणि त्यांची आया आहे त्या. तिकडे अख्खा झाड भरलंय. हे बघा हे दोघं मस्त खाऊन आणि गळे फुकून ठेवले. तंबू किती वजन त्याला किती असेल केळीची सालं बघ. बऱ्याच लोकांनी केळी टाकले ते बघ. ते बघ. भरपूर जणांची. आणि आम्ही आलोय उपनला. इथे उपनला आहे. चला इकडे मोठी विठ्ठलाची मूर्ती लावली आहे. तो कसा लटकला. सगळे बसले. हा त्याच्यापेक्षा पण तो तिकडचा बारका आहे ना. हो. तिला किती एक्साइटमेंट झाली त्यांना बघून. लय दिवसातून बघितलं ना. इकडे बघा तुम्हाला फ्रूट हे सॉरी भाजी विकते बाई तिथे बसले. तर तिथे भरपूर माकडे त्या झाडावरती. ते खाली येतात तिथे. फळं खातात. फळं म्हणजे भाज्या आहेत तिथे. काकड्या बिकड्या टोमॅटो घेतात ना. काकडी बिकडी खातात ना. तो बोलला नाही का, काकडी टोमॅटो खातात. ही अशी केळी पण लोक देतात. बरेच लोक मी इकडे येतात ते खायला. चला विठ्ठलाची मूर्ती तिकडे जाऊन बघू. एवढ्या लांबची विठ्ठलाची मूर्ती दिसते. इथे गाडी लावली बघा उपनच्या इथे. याच्या मागच्या बाजूलाच विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि बऱ्याच दिवसांनी आलो हिला. तर मला वाटतं आपण 4-5 महिने आणलंच नाही. मध्ये मेला लागला होता तेव्हा आलो होतो आम्ही. सिरियल त्या दिवशी शूटिंग झाली. मस्त गेट बीट सगळं आता इथे छान बनवलंय सगळं. कमळीची सिरियल. हे बघा विठ्ठलाची मूर्ती झाली ना. खूप मोठी आहे. है ना. कमळीची. हा आणि ही सिरियल बघते. हिला सवय आहे सिरियल बघायची. ते कमळी सिरियल काय काय बघत असते. दिवस झालं दाखवलं ना हा शूटिंग मध्ये. पण ती शूटिंग कधीच झाली असेल 10-15 दिवसाआधी. मध्ये इथे काय शूटिंग चालू असतं. ते बघा घाट हा सगळा दरवाजा एंट्रीचा. आणि सध्या अजून इकडे काम चालू आहे या बाजूला. घाट वगैरे आहे इकडे. पिक्चरच्या शूटिंग झाल्यात बऱ्याचशा इथे. ही बघा मूर्ती खूप मोठी आहे बघा. मला कदाचित या बाजूने तुम्हाला सूर्य येत असेल. ही जवळजवळ नाही म्हणतं तरी 40-50 फुटाची मूर्ती असेल ही. काय बोलते 5 फूट.
जास्तच 50-60. 5 फूट तर आपण एवढंच होतो, एवढेच 5 फूट होतो. भरपूर मोठी आहे, 80-90 फूट असेल कदाचित. मी असा अंदाज लावतोय. छान मूर्ती आहे. घाट आता हे बाजू बंद करून ठेवली होती घाटाची. त्या दिवशी ती मूर्तीची स्थापना केली ना, हा भरपूर इथे सगळे दिवे बिवे लावलेले, सगळे भरपूर लोक होते ना. हो ना. व्हिडिओ टाकलेत ना युट्यूबवरती. हे फोटो बिटो काढू तुझ्या आपण मूर्ती. चल चला जरा फोटो बिटो काढून घेतो. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतो तर मग थंबनेलला फोटो मस्त घेईल किंवा तो माकडांना केळी देत होता. फोटो काढलेत आणि ही बघा मागे मूर्ती वाईड अँगलमध्ये घेतोय का आता ते मूर्ती खूप उंच आहे. आमचा येईल का नाही येईल काय माहिती आहे ना. नंतर फुटेज चेक करायला लागेल. चल ये तिकडे फिरून येऊ घाटाजवळ. हा हो मग बिल्डिंग एवढी असणार ना. इकडून जाते, इकडून काय आहे, इकडून चालायचं. ते बरेच शूटिंग होतात आता सिरियलच्या पिक्चरच्या वगैरे. गाण्याची अजून बघितली नाही, गाण्याची कोणी केली असेल तर प्री वेडिंग शूट वगैरे पण भरपूर होतात. जरा वेळ इथे शिर्डीच्या इथे बसलो आणि फोटो बिटो काढले इथे. फोटो टाकवतोय बघा. सकाळी बरं वाटतं इथं बसायला ना. मस्त वाटतं, शांती असते, जास्त काही पब्लिक पण नाही. हे बघा मीटिंग लोकांच्या मीटिंग करतात, बसतात, त्यांचं काय काम असेल ते करतात. मस्त वाटतं. बरेच दिवसांनी आलो फिरायला. ती बरेच दिवस बोलत होती मला, चला मला घेऊन जा. तुम्ही कुठे घेऊन जात नाही. मूर्ती बघा किती बदलले, मोठी आपण गेलो इथून ते बाईक वरतीच गेलो ना, खाली नव्हतं उतरलं. पोरीने आणलं होतं का, उतरले होते खाली. हा आणलेलं पण मी उतरलो नव्हतं, असंच त्यानं दाखवलं याच्यातून गाडीवरती. तेव्हा शूटिंग चालू होती ना. हो दुसऱ्या कुठल्या तरी सिरियलची चालू असेल. ती कमळीवाली नव्हती. तुम्हाला कसं माहिती कमळीवाली नाही मग ते ऍक्टर दिसलेला आम्हाला. दुसरे कुठले ऍक्टर दिसले तुम्ही? काय माहिती, आम्ही काय लक्ष दिलं नाही कोणाला. चला 10:30 वाजले जायचं का. चला गाड्या का दिसत नाही. नाही बघा 10:30 जायचा टाइम झाले. चला लहान लहान पोरं अशी कॉर्नरला सोडली नाही पाहिजे. आहे कोणतरी तिथे, तिथे आहे कोणी नाही. हा माणूस आहे त्याच्या जोडीला. नाही नाही हो नाही गे, दुसरं कोणतरी असेल तिकडे कोणतरी. असं थोडी सोडणार लहान पोरांना कोणी आहे ना. नाही कोण. चल मी बोलते ना तुम्हाला कोण नाही. ते बघा आल्या दोघी जणी बघा. हा आहे त्यांच्यासोबत. हा बोलत होता त्यांच्याशी मग. हा कामवाला इथला. फिरतात ना त्या साईड. तो काय बोललं ना, तोच आहे ना त्यांच्या जोडीला. नाही त्यांच्या जोडीला नाही नाही हा माणूस आहे बरोबर. मी सांगते ना, त्याचं लक्ष नाही, त्याच्या फोनवर लक्ष आहे. हा माणूसच आहे. ठीक आहे. त्या पोरी मस्त चालत आले. हो ना, नेहमी आणत असेल इथे, जवळपास राहत असेल कुठेतरी. आता बोलते पडशील कुठं कोणतं. आज माणूस आहे त्यांच्यासोबत. मग ही बघ किती गुडगुडी ते. चला मी असं तलाव बिलावाच्या जवळ आहे ना, कधी असं पाण्याच्या जवळ लहान पोरांवर दुर्लक्ष नाही केलं पाहिजे असं मत. किती पोरं गेली त्याच्यात ना. पहिले इथे यायची ना पोहे बियायला पोरं, आता सगळं बंद पण झालं ना. टाकतात ना लोक. पण चांगलं केलं, घाटबीट बनवला ना, मस्त केलं. हा सगळा दगडच होता इथे, खडकच होता. घाट केलंय ना ते योग्य आहे, पण इथं ना असं काहीतरी असे जाळ्या लावायला पाहिजे घाटाला, है ना. लहान मुलं आहेत ना, ते तिकडे कसे लावले तिकडे. हो तसे लावलं पाहिजे, लावले पाहिजे. चला चला बाबा चला चला. बरेच लोक येतात फोटो काढायला.
चला काय 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 घालू? रील बनवतात हा रील बनवतात रील हो का बर ठीक आहे नाचतात मग त्यांच्या गाणी कशी चालू करू दे करू दे मस्त वाटलं बरेच दिवसांनी आलो छान वाटलं आणि सकाळच्या टायमालाच आलोय त्याच्यामुळे जरा शुद्ध हवा तरी भेटली हा काय ना हे बघा इथं तो एवढं गरम पण नाही ऍक्टर तो नाही का इकडं तो बघ. सिरियल कुठला या कारणाला नवरी काय हिटलरला तो पत्र वाचतो नाही का? तो बरोबर ते उभं राहा मी देतो तुला पत्र चला करत घरी पोचलो आहे ना गरम व्हायला लागले हो थंडी पडली होती थोडे दिवस पण काय नंतर हे झालं मी घरातली कामं हे कपडे बिपडे काढले सुकलेले ती ठेवली तिला बोलत चल लगेच फिरायला 3-4 दिवस मागे लागलेली चला 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 गेलो बाबा शिव काय बोलले नेलो कुठे आहे? जवळच गेलो काय लांब गेलो नाही आपण जवळच जातो आपण. काय बोलली काय मी म्हटले उपवनच जायचं होतं ना ते फक्त बघायला हा आज तिथे माकडं पण बरेच दिवसांनी दिसली अजून है ना माकडे बघ. मस्त छोटे मंकी मस्त वाटत होते एक छोटा मंकी द्या आम्हाला आम्हाला द्या छोटं बघ. ते कुठे कुठे रील बघितलेत ना ते लहान असे माकडाची पिल्लं असतात पण ते पाळतात मग त्यांना सगळं शिकवतात सगळं काय करतो. भाजी आणून देते फळं आणून देते ये स्वतःच खातील हे वाले आणणार नाही स्वतःच खाऊन घेतील पहिले बरं पोचलो आपण घरी आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा आपण ब्लॉग परत हे करतोय जसं मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की ब्लॉग करणार आहोत कारण की हिचं ऑपरेशन जे आहे ते जवळ आलेलं आहे हर्नियाचं त्याच्यामुळे ब्लॉग्स करायलाच लागणार आहेत आपल्याला तिला आता सेकंड टाइम त्रास झालाय जसं बरेच लोकांनी बघितलंय त्यांना माहिती नाही बघितलं त्यांना आपण सांगते ठीक आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेन म्हणजे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय